हॅलो फ्रेंड्स. सो आता वाजले 6:30. कबीर झोपलाय आणि त्या अगोदर आपल्याला करायचा आहे आजचा स्वयंपाक. सो इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेते आहे. इथे मी राईस ठेवला आहे आणि आता आपण आपली पालक धुवून घेतलेली आहे. त्याला आपण छान असं चिरून घेऊया. सो चला मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. सो आज आपण करतो आहे पालकची भाजी. सो काय होते ना, मी नेहमीच पालक पनीरच करते, पण नेहमी पालक पनीर करणं शक्य नाही. मला ना साधी पालक भाजी आवडायचीच नाही. सो मी ना आजकाल अशी करायला लागली आहे. तर मला खूप आवडली अशी भाजी. मी आता नेहमी अशीच भाजी करते. सो तुम्ही पण आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला साधी पालक भाजी आवडत नसेल तर खूप छान वाटते. सो मी ना नेहमी बेसन लावून ही भाजी करते, पण आज माझ्याकडे बेसन अवेलेबल नाही आहे. ते मला दळून आणायचं आहे. सो आपण बेसनच्या ऐवजी मी दालिया इथे यूज केलेला आहे. सो मला असं काही फरक नाही जाणवला. खूप छान टेस्ट वाटला दालिया यूज करून पण. सो चला तर मग मी इथे चिरून घेतलेला आहे एक कांदा. त्यानंतर मी 2 ते 3 टमाटर चिरून घेतले. आपण भाजीमध्ये फक्त 2 टमाटर यूज करणार आहोत. सो आपल्याला एक्स्ट्रा 1 टमाटर हवा आहे. आपण पापड करणार आहोत, मसाला पापड. सो त्यासाठी आणि इथे मी चिरून घेते आहे लसण. सो मी थोडंसं लसण इथेच ठेवून दिलेलं होतं. तर मी तिथनं घेतलेलं आहे. सो आता हे आहे हिंग. हे दगड हिंग आहे आणि हे खूप स्ट्रॉंग असते. तर हे मी माझ्या सासूबाई म्हणजे आईच्या हाताने बोलावलेलं होतं, पण मी ते बारीक अजून केलेलं नाही आहे. सो मी ते चाकूने थोडंसं असं काढून घेते आहे आणि हे अगदी थोडंसं जरी टाकलं ना, तर हे सफिशियंट असतं. खूप स्ट्रॉंग हिंग असतं कारण ते ओरिजिनल असतं. सो इथे मी 1 ते दीड चम्मच तेल टाकून घेते आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामुळे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ राई, जिरं, हिंग, लसूण आणि 2 ते 3 काश्मीरी लाल मिर्च. जर काश्मीरी लाल मिर्च नसेल तर तुम्ही साधे पण वापरू शकता, पण त्या थोड्या तिखट असते. तर त्यानुसार मग तुम्हाला लाल मिर्च पावडर त्याप्रमाणे वापरावं लागेल आहे. सो झाले आपल्या मिरच्या आणि लसण. त्यामध्ये मी आता एक अनियन टाकून घेतलेलं आहे. त्याला छान असं लालसर होऊ दिलेलं आहे आणि अजून तेच माझं फेवरेट मी इथे सोफ पावडर यूज केलेलं आहे 1 चम्मच, जे मला खूप आवडतं. आणि हळद टाकून घेतली आहे थोडीशी 2 ते अडीच चम्मच मी तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे 2 टमाटर चॉप केलेले टाकले आहेत. त्यानंतर आपण 2 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. सो बस याला आता छान आपण शिजू देऊयात आणि दुसरीकडे जे मी जवळ-जवळ 3/4 कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 ते 2 चम्मच मी इथे दालिया घेतलेले आहे. याला अगोदर आपण असं सुकं ग्राइंड करायचं आणि मग 1 कप पाणी टाकून त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. सो बघा आपली पेस्ट झालेली आहे आणि आपले टमाटर पण ऑलमोस्ट छान शिजलेले आहेत. तर आपण यामध्ये आता जी आपण पेस्ट तयार केली होती ती आपण टाकून घेऊयात. किती स्मूथ पेस्ट झाली आहे, जणू क्रीम एखादी. सो खूप छान टेस्ट येतो या भाजीला. जसं एखाद्या भाजीत आपण क्रीम टाकतो ना, तसं असा फ्लेवर येतो आणि सोफ पावडरमुळे पण खूप छान असा फ्लेवर येतो भाजीला. सो इथे पालक टाकून आपण भाजीला छान असं शिजू देऊयात. थोडंसं पाणी मधात वापरायचं भाजीला, जे मी रेकॉर्ड नाही करू शकली आहे. पण तुम्ही थोडंसं पाणी नक्की टाकाल, शिजायला मदत होईल. सो इकडे मी पापड थोडंसं तेल टाकून ताव्यावरच भाजून घेते आहे. कारण आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये बिलकुल ऑइली खाल्ल्या जातच नाही. बट तोंडाची चव पण भागवायची आहे आणि मुलांना पण हे सगळं खूप आवडते. सो मी अगदी थोडंसं तेल टाकून पापडांना इथे छान असं फ्राय करून घेते आहे. सो झाले आहे ऑलमोस्ट आपले पापड. आता पालकाची भाजी पण आपली झालेली आहे आणि मी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तिखट टाकून आपण थोडंसं आपल्या भाजीला तडका देणार आहोत. त्याच्याने भाजीचा टेस्ट अजून छान येतो. सो झाली आहे आपली भाजी. आता करूया आपण आपली प्लेटिंग आणि मसाला पापडची तयारी. सो मी मसाला पापडसाठी आमचूर पावडर, तिखट, मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त लाल तिखट आणि मीठ पण टाकू शकता. तसाच टेस्ट येतो कारण हा मसाला पापड आहे. आणि त्यानंतर बस अनियन, टमाटर आणि बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून त्याला छान गार्निश करूया. खूप मस्त वाटतो हा पापड. आपण हॉटेलमध्ये तर खातोच.
खूपदा, पण घरी पण हा इझिली तयार होतो आणि खूप छान वाटतो सेम. सो चला तर मग ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटद्वारे मला कळेल की माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.